नमस्कार मंडळी, मी कांचन नोमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत हिरव्या मूगचे खस्त असे समोसे, जे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना पण टिफिनला देऊ शकतात। आणि हिरवा मूगचे आपण बनवणार आहोत, विथ मोड आलेले मूग सुद्धा वापरू शकतात। आणि एक पोळी लाटली की त्याच्यापासून कमीत कमी 8 ते 10 असे आपण छोटे समोसे बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। हिरवे मूग रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। सकाळीच ते मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाण्यातून काढून घेतलेले आहेत। तर तेलामध्ये टाकत आहे जिरं चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे बारीक चिरलेला एक मोठा कांदा, आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा पण इथे चांगला आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। त्यामध्ये टाकत आहे हिरवे मूग। हिरवे मूग मी फक्त पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे, शिजवलेले नाही आहेत। आणि आता हिरवे मूग कांद्यावर मी चांगले 3 ते 4 मिनिटं वाफवून घेणार आहे। हिरवे मूग मी कांद्यावर छान 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेतले होते। झाकण ठेवून वाफवायचे आहे। आता त्यामध्ये टाकत आहे अद्रक लसूणची जाडसर अशी ठेचलेली पेस्ट। तुम्ही बारीक पेस्ट पण इथे वापरू शकतात। ती पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये मी टाकत आहे चणा डाळचं पीठ, यानी की बेसन। आता चणा डाळचं पीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर हे पीठ आपण चांगलं भाजून घेणार आहोत। किंवा सर्वात आधी जर तुम्ही हे बेसन भाजून घेतलं काढून ठेवलं साईडला तरीही चालेल, पण मी अगदी सोप्या पद्धतीने करत आहे, म्हणजे सारखी कढई चेंज करणं पण नको। तर इथे मी चांगलं 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवर चणा डाळचं पीठ भाजून घेतलं आहे। त्यामुळे टाकत आहे सुखे मसाले। यात जाणार आहे लाल मिरची पावडर, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला, हळदी आणि धना जिरा पावडर, त्याचबरोबर थोडासा सुका गरम मसाला। त्यामध्ये मी लवंग, काळी मिरी, दालचिनी, बडीशोप आणि धने जे थोडेसे गॅसवर तव्यावर भाजून घेतले होते आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतले होते, तो ह्यामध्ये ॲड केलेला आहे। आता मसाले सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यामुळे टाकत आहे चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित एकजीव करून हे 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी आता ह्यामध्ये टाकणार आहे उकडलेले बटाटे, जे मी ऑलरेडी 3 बटाटे घेतले होते, उकडून घेतलेले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आहेत। बिना बटाट्याचे सुद्धा तुम्ही ही समोसे बनवू शकतात, पण बटाट्याने पण हे छान टेस्टी होतात, म्हणून मी बटाटे ॲड केलेले आहे। आता बटाटे ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करणार आहे आणि हे मिश्रण मी आता 2 ते 3 मिनिटं चांगलं फ्राय करून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित फ्राय केलेलं आहे। आता त्यात टाकत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला नसेल तर तुम्ही ते लिंबाचा रस सुद्धा वापरू शकतात किंवा आमचूर पावडर पण, आणि एक स्मॅशर घेणार आहे आणि स्मॅशरने हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेणार आहे। इथे स्मॅशरने व्यवस्थित मी हे मसाले एकजीव करून घेतला आहे, तुम्ही ते बघू शकतात। आता आपले स्टफिंग आहे ते खूप कमी झालं आहे, छान एकजीव पण झालेला आहे आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी बनलेलं आहे। आता हे मी थोडंसं थंड करून घेते। याच प्रकारे स्टफिंग बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात। हे 5 ते 7 दिवस खराब होणार नाही। जेव्हा लागेल तेव्हा फ्रीजमधून काढा आणि समोसे रेडी करा। आता इथे घेतलेलं होतं 2 वाटी मैदा, त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक रवा, एक 5 ते 6 चमचे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकतात। त्याचबरोबर टाकणार आहे तेलाचं मोहन, आणि तेल टाकल्यानंतर हे व्यवस्थित सगळं मी एकजीव करून घेणार आहे। कडकड तसं तेलाचं मोहन टाकायचं आहे, म्हणजे समोसे छान खस्ता होतील। सगळ्यात आधी तेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी पाणी घेणार आहे आणि पाण्याने याचा घट्टसर असा डो रेडी करून घ्यायचा आहे।
इथे आपला तर डो रेडी झाला आहे। रेस्ट होण्यासाठी मी 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवणार आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हिची एक पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत। कढईमध्ये मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याची आता एक लांब अशी गोल अशी पोळी मी लाटून घेते। आता पातळ अशी पोळी लाटून झाली की कट घेणार आहे। इथे सुरी किंवा पिझ्झा कटर वापरायचा आहे आणि अशा प्रकारे कट करून कापून घेणार आहोत। पोळी लाटली मी ते बघू शकता आरामशीर अशा प्रकारे हे कापून घ्यायचं आहे। कारण तितकंच टेस्टीवर आणि खस्ता पण बनवायलाही सोपे। एक पोळी लाटली की कमीत कमी त्यामध्ये आपले अशा प्रकारे 10 समोसे रेडी होतात। करायलाही सोपे आणि झटपट पण बनतात। आता हे कापून झालं की ह्यामध्ये मी स्टफिंग ठेवणार आहे। मी आता ह्या प्रकारे समोसे करत आहे की ह्याऐवजी तुम्ही समोसे कट झालं एका वाटीमध्ये ऑलरेडी मी पाणी घेऊन ठेवलेलं आहे। आता सगळ्यावर मी स्टफिंग ठेवणार आहे। ठेवून घेणार आहे। थोडंच ठेवायचं आहे कारण आपण खूप छोटे समोसे बनवत आहोत। जर जास्त बनवलं तर ते तेलामध्ये सुटू शकतात। तर सगळीकडे मी ही स्टफिंग व्यवस्थित ठेवून घेते। आता स्टफिंग मी व्यवस्थित सगळीकडे ठेवून घेतलेला आहे। पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि सगळीकडनं आपण हे पाणी लावून घेणार आहोत। पाणी लावलं की समोसा आपला व्यवस्थित चिटकला जातो। तेलात गेल्यानंतर तो सुटत नाही। आणि वरची बाजू घ्यायची आहे, त्याच्यावर ठेवणार आहे दुसरी बाजू। बघा ह्या प्रकारे बनवायलाही सोपं। व्यवस्थित पाण्याचा हात लावून हे चिटकून घ्यायचं आहे। त्याच्यावरती खालचा भाग ठेवायचा आहे म्हणजे साईडचे कोपरे आहेत ना ते हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत आणि पाणी लावून व्यवस्थित पॅक करायचे आहेत। तर इथे आपला एक समोसा अशा प्रकारे रेडी झालेला आहे। तर बाकीचे समोसे सुद्धा मी अशाच प्रकारे झटपट बनवून घेते। बघा आता दुसरा समोसा पण मी तुम्हाला बनवून दाखवते। वरची बाजू घ्यायची आहे, आधी सगळीकडनं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे। नंतर एक कोपरा वरचा घ्यायचा आहे, त्याच्यावरती दुसरा कोपरा ठेवायचा आहे। खालची बाजू त्यावर घ्यायची आहे आणि फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित हे पाणी लावून पॅक करून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे सगळे समोसे मी आता रेडी करून घेते आणि कढईमध्ये ऑलरेडी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। लगेच आपण हे कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं। गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे। मीडियम हाय फ्लेमवर आता हे समोसे आपण फ्राय करून घेणार आहोत आणि छान खस्ता होईपर्यंत हे फ्राय करायचे आहेत। एका साईडने समोसे फ्राय झाले की ते पलटून घ्यायचे आहेत आणि हे समोसे फ्राय होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। तुम्ही ते बघू शकतात। आपले ते समोसे पण रेडी झाले आहेत। हे काढून घेते। बाकीचे समोसे सुद्धा अशाच प्रकारे मी फ्राय करून घेते। तर इथे आपले झटपट बनणारे हिरव्या मूगचे खस्ता असे समोसे रेडी झालेले आहेत। हिरवी मिरची, ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकतात। ऑलरेडी मी हे भरपूर सारं चटपटे बनवलं होतं म्हणून मिरच्या वगैरे वेगळ्या फ्राय केलेल्या नाही आहेत। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करणार आवडलं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।